नमस्कार. आपण आज शंकरा रागाची माहिती घेऊया, त्याचं थोडं शास्त्र समजून घेऊया आणि त्याच्यामध्ये गायली जाणारी जी बंदिश आहे तिचा अभ्यास करूया. आता बघा, शंकरा राग हा प्रचारात 3 प्रकारे गायला जातो. तर हे 3 प्रकार मतभेदामुळे तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये मतभेद असे आहेत की पहिला मतभेद थाटाचा, दुसरा मतभेद वादी संवादीचा, तिसरा मतभेद आहे जातीचा. आता याच्यामध्ये काही विद्वान शंकरा रागाला कल्याण थाटात मानतात, काही विद्वान बिलावल थाटात मानतात. दुसरीकडे वादी संवादीमध्ये 3 मतभेद आहेत. एक पंचम षड्ज वादी संवादी मानतात, दुसरा गंधार निषाद वादी संवादी मानतात, तिसरा षड्ज पंचम वादी संवादी मानतात. आता या तिन्हीपैकी योग्य काय? तर असं सांगितलं गेलं आहे की योग्य पंचम षड्ज वादी संवादी योग्य आहे, बिलावल थाट योग्य आहे. नेक्स्ट जो मतभेद आहे त्याच्यामध्ये आहे जाती. आता जे ध्रुपद गायक होते त्यांनी शंकरा रागाची केवळ ओढव ओढव जाती मानली आहे. त्यांच्या मते शंकरा रागात ऋषभही नाही आणि दैवतही नाही आहे. ध्रुपद गायकीमध्ये ओढव जातीचाच शंकरा राग गायला जातो. दुसरीकडे ओढव आणि शाडव जातीचा एक शंकरा राग आहे. त्याच्यामध्ये ऋषभ हा अल्प प्रमाणात लावला जातो आणि आरोहात दैवत आहे. दुसरीकडे काही विद्वान शाडव जातीचाही शंकरा राग मानतात. आता आपण याच्यापैकी योग्य कोणता समजायचा? आता मतभेद हे सगळे झाले. आता या मतभेदामध्ये योग्य काय आणि अयोग्य काय हे आपण ठरवू शकत नाही, कारण प्रत्येक आपली कलाच अशी आहे की ही गायकाच्या कौशल्यावरती त्या राग स्वरूपाची पूर्ण बांधणी केलेली असते. कारण ज्यावेळेस एक कुशल गायक एखादा सूर ॲड करतो किंवा एखादा सूर विवादी म्हणून लावतो, कुशल गायक की जो त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तो सूर तो परंपरागत तसाच लावला जातो, कारण तो कोणीही लावलेला नाही. एका कुशल आणि महान गायकाने त्याच्यात प्रयोग केलेला असतो. त्याच्यामुळे असे आपल्या राग संगीतामध्ये भरपूर प्रयोग झालेले आहेत. त्याच्यामुळे योग्य आणि अयोग्य हे आपण ठरवू शकत नाही. फक्त आपण त्याचा अभ्यास करू शकतो आणि आपल्याला आपल्या गुरूंनी, आपल्या मार्गदर्शन करणाऱ्यांनी जे काही बंदिश त्या रागाबद्दल जी शिकवली असेल ती बंदिश पूर्ण राग स्वरूप तुम्हाला समजावून सांगते. आता शंकरा राग जो आहे तो उत्तरांग प्रधान राग आहे, म्हणून याचा वादी पंचम षड्ज असा पाहिजे. आपण पंचम षड्ज मानतो. दुसरीकडे मतभेद जातीचा आहे. आपण ओढव शाडव या जातीचा शंकरा रेग्युलर गातो आणि तोच अधिक प्रचारामध्ये आहे असं वाटतं. दुसरीकडे थाट, कल्याण आणि बिलावल याच्यामध्ये मतभेद आहेत. तर आपण जो शंकरा राग गातो तो बिलावल थाटाचा आहे आणि हाच बिलावल थाटाचा अधिक प्रचारामध्ये आहे. कारण कल्याण थाट म्हटलं तर कल्याणाचे काही गुणधर्म ह्या रागामध्ये दिसले पाहिजेत, ते कुठेतरी दिसत नाहीत, म्हणून बिलावल थाट हा योग्य वाटतो. आता दुसरीकडे या रागामध्ये ऋषभचं जे प्रमाण आहे ते अल्प आहे, तेही गंधारच्या कण स्वरूपात येतो. गंधार
पंचमकडून ज्यावेळेस षड्जाकडे आपण जातो त्यावेळेस जो गंधारवरती हा फक्त कण स्वरूपात येतो, जसं की ग सा ग ग प ग रे सा ग प ग रे सा, हलका ग प ग रे ग रे ग रे सा. तर आता पुढे जाऊया. याच्यामध्ये अजून विशेषता म्हणजे जर ऋषभचं प्रमाण वाढलं तर हंसध्वनी नावाचा राग समोर येतो, त्याची छाया शंकरावर पडते. म्हणून शंकरा रागामध्ये ऋषभ हा अल्प ठेवायचा आहे. दुसरीकडे याच्या काही स्वरसंगती आहेत, त्या आपण आधी गाऊन घेऊया, नंतर याचे आरोह अवरोह पकड आणि थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करूया. आता याच्या काही स्वरसंगती आहेत. ग प ग रे सा, काही ठिकाणी ग प ग सा. पुढे ग प नि द सा नि प, परत सांगतो ग प नि द सा नि प. पुढे गेल्यानंतर प ग प ग रे सा. हा जो रेसा जो आहे ना तो शंकराचा खूप महत्त्वाचा आहे आणि असाच रेसा बिहागमध्ये सुद्धा लावला जातो. पुढे जाऊया. नि द सा नि प प नि द सा नि. शंकरा रागामध्ये न्यासाचे जे स्वर आहेत, ज्या स्वरांवरती आपल्याला थांबायचं आहे असे जे स्वर आहेत ते आहेत षड्ज, गंधार, पंचम आणि निषाद. आता या रागाची जी बंदिश आहे त्या बंदिशीबद्दल मी थोडंसं सांगतो. आपण जी बंदिश शिकणार आहोत ती बंदिश आहे गव्वे चरावे हरी बनवारी. ते आपण क्लासमध्ये कव्हर करूयाच, पण ही बंदिश 12व्या मात्रेपासून गायली जाते. याची स्थायी आणि याचा अंतरा दोन्हीही 12व्या मात्रेपासून आहेत. मी फक्त त्याचं थोडंसं स्वरूप तुम्हाला सांगतो, बघूया. याचं स्पीड तुम्ही 160 किंवा 165 BPM ठेवलं तरी चालेल. आपण 165 ठेवूया. धा दिन धिन धा दिन धिन. गव्वे चरावे गव्वे चरावे हरी बनवारी हरी बनवारी. ब्रिज बालन के साथ गव्वे चरावे गव्वे चरावे. जमुना के ताट पर जमुना के ताट पर बांसुरी बजाए मोरा जियरा लुभाए. गव्वे चरावे गव्वे चरावे गव्वे चरावे गव्वे चरावे गव्वे चरावे. या रागाला अशाच प्रकारे तुम्हाला वरती संपवायचा आहे, वरच्या षड्जाकडे, कारण हा एक उत्तरांग प्रधान राग आहे. याची ही जी बंदिश आहे ही पूर्णपणे उत्तरांगात होती. आपण ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस आपल्याला कळालंच ही पूर्णपणे उत्तरांगात गायली जाणारी बंदिश आहे. दुसरीकडे याचा जो ख्याल आहे तोही तसाच उत्तरांगातच आहे. म्हणून पंचम षड्जवादी संवादी योग्य आहे, थाट बिलावल योग्य आहे आणि जाती ओढव शाडव योग्य आहे. ही
आपल्याला आपल्या बंदिशीच्या स्वरूपामधून हे सगळं समजलेलंच आहे. कारण बंदिशीमध्ये ज्या काही स्वरसंगती आपण घेतल्या, ज्या काही स्वरसंगती पाहिल्या, त्याच्यामध्ये कल्याण थाटामध्ये जाईल असं काही दिसलं नाही. आता निषाद स्वर याचा न्यासाचा सूर आहे, पण पंचम हा या रागामध्ये खूप चमकतो. गंधारपेक्षा, निषादपेक्षा, षड्जापेक्षा पंचम हा सूर खूप महत्त्वाचा वाटतो. म्हणून शास्त्रकारांनी पंचमवादी संवादी दिला आहे आणि त्या पंचममुळे हा उत्तरांगात जातो आणि संवादी स्वर षड्जाचा आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे व्यवस्थित ऐका, जशास तसं याला म्हणण्याचा प्रयत्न करा. शंकरा राग आपण जो गातो तो अशा प्रकारचा शंकरा राग आहे. चला.